श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. वैभववाडी तालुक्यातील एसटीच्या प्रश्नांसंदर्भात आज विभागीय वाहतूक नियंत्रक दीपक घोडे बसस्थानकात आले होते. जिल्हा परिषद सदस्य प्रमोदराव राणेंच्या मागणीनुसार त्यांनी बसस्थानकाला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही समस्या मार्गी लागल्याचंही अधिकाऱ्यांनी या भेटीत सांगितलं. नेमकी काय चर्चा झाली पाहूयात. सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदयांच्या दालनात आले. आमच्या सगळ्या समस्या म्हणणं आमचं नीट ऐकून घेतलं आणि हे ऐकून घेतल्यानंतर तुम्ही जी कमिटमेंट केली होती ती माझ्या मागणीवरती की आपण प्रत्यक्ष वैभववाडीच्या बसस्थानकाला भेट देऊन आम्ही ज्या काही समस्या मांडल्या आहेत त्याची ती वस्तुस्थिती खरी आहे का खोटी. आपण वेळ दिल्याप्रमाणे इथे आल्याबद्दल मी अख्ख्या वैभववाडी तालुक्याच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. बरेचसे विषय मी निवेदन दिल्यानंतर गेले 3-4 दिवस आपले सगळे अधिकारी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या. अगदी दुसऱ्याच दिवशी आपण मागणी केली होती की उपळे जी निवासी एसटी आहे वस्तीची ती नेरल्यापर्यंत जावी. तर त्याची सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तिथल्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरच्या सगळ्या व्यवस्था करून या सगळ्या गोष्टी ही आमची मागणी पूर्ण केली. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की या परिसराची स्वच्छता. आज साहेब आल्यानंतर अतिशय समाधान वाटतं. म्हणजे मी माझ्या घरात गेल्यासारखं वाटलं. इथल्या पूर्ण 16 गुंठ्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर फिनेलचा वास येतो आहे. एक कागदाचा कट्टा सुद्धा पडलेला नाही. म्हणजे एवढी सगळी स्वच्छता परिसर आणि इमारतीत आहे. ही अशाच प्रकारचं वातावरण अशाच प्रकारची स्वच्छता ही कायमस्वरूपी राहावी. जी आजची स्थिती आहे ती कायमस्वरूपी राहावी आमची प्रमुख मागणी त्याच्यातली आहे. दुसरं साहेब आता या सगळ्यात महत्त्वाचा विषय की 2 कंट्रोलर आम्हाला हवे. जी प्रमुख आमची मागणी आहे कारण 6 वाजता त्यांची ड्युटी संपते. याला जोडून छोटे अनेक विषय अनेक लोकांना समस्या येतात. अगदी चौकशी केलेली असतात करताना सुद्धा कोणी काही सांगायला पण नसतो. तशा प्रकारचे आपले बोर्ड सुद्धा इथे नाही आहे. कधी कुठे कुठली गाडी जाणार आहे अमुक तमुक ही सुद्धा माहिती लोकांना मिळत नाही. शौचालयाच्या विषयातलं आमचं म्हणणं होतं की बाबा कायमस्वरूपी उघडं असायला हवं. जसं आज ते क्लीन आहे आणि उघडं आहे अशा प्रकारचं ते राहावं. दुसरं याच्या पाठीमागे एक शौचालय आहे जे कायमस्वरूपी चालू व्हायला हवं. अगदी छोट्याशा गोष्टी केल्यानंतर ते चालू होण्यासारखं आहे. याच्यातली निम्मी इमारत आपली बंद अवस्थेत आहे. आपण सुसज्ज इमारत मागितली आहे. आदरणीय पालकमंत्री महोदय त्याचा सातत्याने पाठपुरावा करतील आणि लवकरात लवकर ती पूर्णत्वाला जाईल. लवकरात लवकर सुरू होईल. पण तोपर्यंत या ज्या काही समस्या आहेत त्या जसं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे, जसं तुमचा तो कर्मचारी रात्री राहणारा आहे. तुम्ही आता बघितलं तर पूर्ण इमारत लिकेज आहे. खाली बसू शकत नाही. झोपायचं तर सोडून द्या. एवढी सगळी इमारत लिकेज आहे. त्या लोकांना व्यवस्था त्याच्यातल्या नाही. त्याच्यानंतर अनेक मानव विकासच्या 7 गाड्या आहेत आपल्याकडे. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 4च गाड्या या विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर त्याचा तो एक विषय आहे. आमच्या फुल पेज 7च्या 7 गाड्या त्यांचं शेड्यूल हे अख्ख्या 37 गावातल्या विद्यार्थ्यांसाठी झालं पाहिजे. आता बऱ्यापैकी आमची जी तक्रार होती निवासी वस्तीला गाड्या जात नाही त्या सगळीकडे जायला लागल्या. पण दीक्षीची गाडी अजूनही जात नाही. कुर्लीची गाडी सुद्धा फोंड्यात थांबवली जाते. अनेक गाड्या ह्या साहेब आपल्या कोरोना कालावधीपासून बंद झाल्या ज्या अगदी त्याचं चांगल्या प्रकारे भानमान होतं. म्हणजे कुर्लीतून जर वैभववाडीत यायचं असेल तर कुर्लीतल्या माणसाला सडोरे फाट्यापर्यंत चालत यावं लागतं. ही आजची सुद्धा वस्तुस्थिती आहे. मला वाटतं दीक्षी गावातली 9 मुलं आज 2 वर्ष दीक्षीतून कुसूर फाट्यापर्यंत चालत येतात. पायपीट करत येतात आणि पायपीट करत जातात. त्यांना वाहनाची सोय नाही. 9 मुलं तिथे आहेत. सडोरेच्या मुलांची पण तीच अवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांचे पास एक तर कुर्ली सडोरे गाडीची आमची मागणी आहे. दीक्षीच्या गाडीची आमची मागणी आहे. एक रेग्युलर गाडी यायची होंडा ते पाचल
चालू झाली. मनापासून आभार. कालपासून ती गाडी म्हणजे आपण मागणी केली होती सगळ्यांची, खूपच त्या विषयात मागणी होती. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. विद्यार्थ्यांच्या पासचा एक विषय आहे, सफाई कामगार जो आहे तो अत्यंत चांगलं काम करतोय साहेब, तोच कंटिन्यू करा आणि त्याला जोडून अजून एक सफाई कामगार द्या. तर त्या सफाई कामगार म्हणजे आता जे काही स्थिती आहे त्याने खूप चांगलं काम आता केलं आहे. टॉयलेट बाथरूमची साहेब आमची व्यवस्था करा. दुसरा कंट्रोलर जे तुम्ही सांगितलंय मंजुरीसाठी पाठवलाय तोपर्यंत साहेब काही करून जसं तुम्ही काही गोष्टी ऍडजस्ट केल्या तसं काही ऍडजस्ट करून, म्हणजे जर कराड्यात 2 कंट्रोलर आहे, खारेपटणला 2 कंट्रोलर आहे, कोणत्यात 2 कंट्रोलर आहे, तर माझा तालुका प्लेस आहे, त्याच्यामुळे इथे 2 कंट्रोलर्स आहेत लवकरात लवकर. आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांनी या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे दुसरा कंट्रोलर इथे आला होता जो तुम्ही बंद केला. त्याच्यामुळे ही आमची प्रमुख ही सगळी मागणी आहे. गाड्यांचं वेळापत्रक इथे आपल्याकडे 2-3 ज्युनियर कॉलेज आहेत, महाविद्यालय आहे, या थोड्या प्राचार्यांना बोलवून त्यांच्याबरोबर थोडं बोलून मुलांच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे थोडं जर शेड्यूल केलं मानव विकासचं तर ते अधिक सोयीचं होईल. साहेब इथे साधारण 3 ते 4 हजार लोक मुलं दिवसभरात येतात बसतात. साधारण 20 प्रवासी बसतील एवढीच आपली आसन व्यवस्था आहे बसस्थानकात. त्याच्यामुळे मध्ये एक पार्टिशन होतं, ते साहेब पालकमंत्री साहेब आल्यानंतर त्यांनी ते काढायला लावलं आणि त्याची व्यवस्था मुलांची बसायला झाली. पण आत्ता तिथे बसण्यासाठी पाकड्यांची व्यवस्था नाही. जी तात्काळ आम्हाला 10-12 पाकडी तिथे जर मिळाली तर अजून असलेल्या पॅसेजमध्ये जवळजवळ 50 मुलं किंवा प्रवासी त्या ठिकाणी बसू शकतात. याला जोडून सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब, CCTV आपल्या परिसरात नाही. तर कोणत्याही परिस्थितीत CCTVची व्यवस्था झाली पाहिजे. काही अन्य गोष्टी अनावधानाने काय असेल ते घडू शकतात, त्याच्यामुळे किमान एखाद दुसरा CCTV आपल्या परिसरात बसला पाहिजे. आरक्षणाचा विषय तुम्ही परवा मान्य केला होता की तात्काळ आमचं आरक्षण इथलं जे आहे ते तात्काळ सुरू झालं पाहिजे. काय झालं आरक्षणाचा विषय? आपण इथं कोर्टात ठेवलेलं आहे. हां, त्यांना लॉक करायला सांगितलं मॅन्युअल पद्धतीने. जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ते मॅन्युअल पद्धतीने ओपन करा. आणि ते सांगितलं. दुसरी गोष्ट आहे, तिथं म्हणजे आपण बोर्डिंग दिलेलं आहे गाड्यांना, ऑनलाईन आपण कुठे करू शकतो. फक्त हे ऑनलाईन होतं का नाही? आहे ते सगळीकडे आहे. आता पण आम्हाला इथे साहेब ऑनलाईन ते ऑनलाईन आहे का नाही, मग आपल्याला तिथला जो कोटा आहे का नाही ऑनलाईनला मग तेवढा तो बंद करावा लागेल. करा बंद. आणि आम्हाला गणपतीमध्ये सेपरेटच त्यांना दिले गेले. कोंडा आणि वैभवडी मॅन्युअलमध्येच दिली. मॅन्युअलमध्ये ते गणपतीपुरतं होईल. त्याच्यामुळे ते तसं नको. आता तुम्ही जसं परवा आपल्या अध्यक्ष महोदयांच्या दालनात हो रेग्युलर ते करताय ना, रेग्युलर आरक्षण चालू करताय ना, रेग्युलर गाडी आहे ना तो कोटा ब्लॉक करून आम्हाला चालू करताय ना इथे. कोटा आता रेग्युलरची कोटा आहे का नाही, त्या 4-5 जी सीट आहेत ना ती इथं ब्लॉक करायची त्या ऑनलाईनला आणि इथं तो कोटा ओपन करायचा, म्हणजे इथं ती मॅन्युअल देते. हे होत आहे ना साहेब. हो. आता साहेब अनेक गाड्या ह्या कोरोना कालावधीत बंद झालेल्या आहेत. त्या सगळ्या कोणत्या गाड्या होत्या त्या बघा. आणि या कोरोना कालावधीत झालेल्या बंद झालेल्या सगळ्या गाड्या या पूर्ववत साहेब सगळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्ही भुईबावडा ते गगनबावडा हा जवळजवळ 32 किलोमीटरचा रूट आहे आणि या पूर्ण रूटवरती फक्त एक गाडी जातेनी येते आणि अर्धा तालुका तिकडे आहे. या 20 गावातल्या लोकांनी जर कोल्हापूरला जायचं असेल, रत्नागिरीत जायचं असेल किंवा तिकडून जायचं असेल तर जायचं कसं? पूर्वीची कुरुंदवाड गाडी बंद झाली, अक्कलकोट गाडी बंद झाली, अनेक गाड्या तिकडच्या बंद झाल्या ज्या पूर्वी चालू होत्या आणि ज्या कोरोना कालावधीत बंद झाल्या. त्याच्यामुळे किमान या जे काय आगारांच्या ज्यांच्या गाड्या सुटल्या होत्या त्या मी आदरणीय पालकमंत्री महोदयांशी सुद्धा पत्र देणार आहे, दिलं आहे. आपण सुद्धा आपल्या स्तरावर ज्या गाड्या आमच्या बंद झाल्या, म्हणजे पूर्वी बोरिवली गगनबावडा गाडी जायची ती त्यांनी बंद केली, अशा अनेक गाड्या आहेत. पण तुम्ही त्या सगळ्या रूटचा अभ्यास करा. त्या खारेपाटण ते गगनबावडा या रूटवर एकमेव गाडी आहे आणि प्रचंड लोकांचे हाल होतात. लोक कोल्हापुरात जाऊ शकत नाही, रोज लोकांच्या तक्रारी असतात. त्याच्यामुळे ती गाडी चालू झाली पाहिजे. तुम्ही कणकवली, फोंडा, वैभववाडी, भुईबावडा मार्गे पाचल ही गाडी तात्काळ चालू केली, त्याच्याबद्दल ST मंडळाचे आभार. आता ही गाडी साहेब जी कुर्ली सडुरी आहे ही तात्काळ सुरू व्हायला हवी. तुम्ही कसं शेड्यूल करायचं, काय करायचं चालू झाली. खूप खूप धन्यवाद. आता साहेब दीक्षितची माझी 9 मुलं जी माझ्या मतदारसंघातली आहेत, 9 मुलं चालत येतात, यांचं आपण काय करणार आहे? दीक्षितच्या मुलांचं नेटवर्कला गाडी
तिकडे दीक्षिला सोय नाही साहेब, तिकडे दीक्षिला वस्तीची सोय नाही. ठीक आहे, वस्ती करू नका तुम्ही दीक्षिला, तिथोलीला वस्ती करा, तिथून 2-3 किलोमीटरवर. जसं आता आपण उपळ्यात अडचण आहे, निवासाची अडचण आहे, म्हणून नेरल्यात आम्ही व्यवस्था केली. आमच्या स्वप्नील खानविलकरांनी केल्या व्यवस्था सगळ्या. तसं नासिरबाई तुमच्या व्यवस्था करतील सगळ्या. आमची सगळी मंडळी आहे. तुम्ही तिथवलीला हे करा. तुम्ही आमची गाडी कणकवलीला का नेताय? नासिरबाई करतील व्यवस्था, आता सांगतो मी. त्या दिवशी जसं केलं ना तसं हा. करून चालेल. तर ही गाडी तिथवलीला राहू द्या, त्यांच्या सगळ्या व्यवस्था आपण करू. तर आता नव्या गाड्यांचं जे आहे ते आम्हाला गगनबावडा, भुईबावडा, पाचल मार्गे बोरिवली असा एक आमचा विषय आहे. ती झाली पाहिजे. तिकडच्या 20 गावातल्या लोकांना मुंबईत जायला किंवा मुंबईच्या उपनगरात जायला गाड्या नाही. आज तुम्ही बघितला तर 5 प्रायव्हेट लक्झरी या त्या रूटने जातात. जर 5 गाड्या लक्झऱ्या जर तिकडून चालत असतील तर एसटीची आपली एक का चालत नाहीये? का आपण एसटी तिकडे चालवत नाहीये? मुंबईला जाणारी, परळला जाणारी किंवा बोरिवलीला जाणारी, उपनगरात जाणारी. हे साहेब कोणत्याही परिस्थितीत त्या 20 गावांसाठी एक मुंबईतून गाडी गेली पाहिजे. त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही सगळी मंडळी, आम्हाला रेल्वे तरी जवळ आहे, पण त्या मंडळींनी काय करावं? त्याच्यामुळे इथला एक विषय असेल, भुईबावडा खारेपाटण, भुईबावडा कोल्हापूर असं आमचं एक रूटचं आमच्या एसटीची मागणी आहे. खारेपाटण, भुईबावडा, अक्कलकोट जी पूर्वी एक चालू होती ती गाडी चालू झाली पाहिजे. खारेपाटण, भुईबावडा, कुरुंदवाड अशी एक गाडी चालू होती. तर या सगळ्या गाड्या चालू होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. आता बऱ्याच गोष्टी मी देतो कॉपी. CCTVच्या बाबतीत वगैरे काय करता येईल? सीसीटीव्ही आपल्याकडे पोलीस स्टेशनचे लावले पण आपल्या परिसरात तो नाही. नाही, समोर पोलीस स्टेशनचे साहेब, नगरपंचायत पोलीस स्टेशनचे अनेक CCTV हे बंद अवस्थेत आहे. मला त्याच्यात जायचं नाही, ते चालू स्थितीत नाही. आपण कणकवली आगारात लावला नाहीये का? लावला. मग एवढं मोठं बस स्थानक आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, 1000-1500 मुली इथे दिवसभर असतात, तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV नको आहे का? साहेब तुमची ही जागा मी 2007 पासून या एसटीला ही जागा मिळावी. त्याच्या अगोदर DH पवार साहेबांनी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते, त्यांनी पहिली मागणी केली. प्रमोद जठार साहेब असताना ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या. आज ही 2.25 कोटीची जागा आहे जी नाममात्र शुल्कात महसूल विभागाने साहेब तुम्हाला एसटी मंडळाला दिली. 2.25 कोटी रुपयाची किंमत आहे. ही इमारत एसटी मंडळाची नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करून, ही अल्पबचत भवनची महसूलची इमारत आहे, जी इमारत फुकट नाममात्र पैशात एसटी मंडळाला मिळाली. जर 2.25 कोटीची जागा सरकार तुम्हाला देतं, इमारत तुम्हाला देतं, मग तर आपण साधं टॉयलेट लावू शकत नाही का? स्वच्छ पाण्याची व्यवस्था करू शकत नाही का? एक CCTV लावू शकत नाही का? इथल्या सगळ्या बाहेरच्या पिकअप शेड आमच्या माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर वगैरे या सगळ्यांनी केल्या, लोकांनी केलंय सगळं. इथलं बस स्थानकावरचं बोर्ड सुद्धा कुणाच्या तरी सौजन्याने लावलाय. तुमचे कमर्शियल गाडे इथे आहेत, तुमची उत्पन्नाची साधन इथे आहे. मग आपण 1 रुपया पण खर्च करणार नाही का? प्रवाशांना बसायची पण आपण व्यवस्था करणार नाही का? टॉयलेट बाथरूमसाठी आपण नगरपंचायतीच्या टॉयलेट बाथरूम मध्ये आपण लोकांना पाठवणार आहे का? इथे प्रवासी उतरल्यानंतर समोरच्या वैभव लॉजमध्ये पैसे देऊन किंवा तिथे त्यांना विनंती करून तिथे टॉयलेट बाथरूम मध्ये जायला लागतं. लांब पल्ल्याचा जो प्रवासी उतरला आहे त्याला काय माहिती आहे नगरपंचायतीचं टॉयलेट कुठे आहे, जे इथून 100 फुटावरती आहे, जे अनेक वेळा बंद असतं. तर साहेब कोणत्याही परिस्थितीत इथला जो आपला टॉयलेट बाथरूम आहे जुन्या या इमारतीला, तो पुढच्या 15 दिवसात चालू व्हायला हवा. तुमच्याकडे पैसे नसतील तर ते मी माझ्या खर्चाने टॉयलेट बाथरूम करून देईन, पण तुम्ही परवानगी द्या. साधी गोष्ट आहे, पाठीमागचा एक आउटलेट जुन्या टाकीला तुम्ही जोडला तर इथला टॉयलेट बाथरूम चालू होईल. या सगळ्या गोष्टी साहेब व्हायला पाहिजे. इथे तुम्ही किमान 25-50 प्रवासी बसतील अशा प्रकारची तुम्ही तातडीने करा. मध्ये आपण मागणी केली होती, मधलं पार्टिशन काढून टाका, ते काढलेलं आहे. बाकी अनेक माझ्या तक्रारी आहेत किंवा प्रवाशांच्या पण तक्रारी आहेत. शाळेतल्या मुलांना अर्धवट वाटेत सोडून देणं, उतरवून घालणं, मुलांबरोबर उद्धट उर्मट बोलणं, याच्या तक्रारी तुमच्या वहीत दिलेल्या आहेत. म्हणजे खांबाळ्यातल्या मुलींनी तक्रारी केल्या, तुम्ही उघडून बघा, आहे का तक्रार? त्यांचं नाव घालून सगळं करून असू द्या,
नाव घालून तक्रारी केल्या, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. जांभवड्यातली मुलं असतील तर तिरवडे तर सौंदर्याच्या फाट्यावर मुलांना उतरवून टाकलं जातं. कोपळे एसटी असेल तर ती भुईबवड्यात थांबवली जाते. भुईबवड्याची एसटी वस्तीची असेल तर ती या इथे थांबवली जाते. ज्या अनेक गोष्टी घडल्या, ज्या मी प्रूव्ह केल्या. म्हणजे तुमचं जे भरारी पथक येतं तपासणीसाठी ते सुद्धा खोटं अहवाल सादर करतं. भुईवाड्यात का गाडी वैभववाडी स्थानकात असेल तर भुईवाड्यात आहे म्हणून त्याचा पंचनामा करतं. हे मी प्रूव्ह केल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर झालं ते झालं, सुधारण्याची संधी द्या. या गोष्टी साहेब पुन्हा होता कामा नये. आणि एस टीच्या विषयातली एस टीच्या समस्या, आम्हाला साहेब आगार नाही, आम्हाला स्वतःचा डेपो नाही, त्याच्यामुळे कुठून काय येईल त्याच्यावरतीच अवलंबून राहायला लागतं. एस टीच्या समस्यांच्या विषयातली ही शेवटची बैठक व्हावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला आर्थिक कुठे काय अडचणी असतील तर आम्हाला सगळ्यांना सांगा. आम्ही काही दानशूर लोक समाजातले बाहेर काढू, त्यांना या सगळ्या गोष्टी करायला सांगू, त्याच्या परवानगी द्या. हे सगळं लोकांनी दान केल्यामुळेच उभं आहे. इथली जमीन 16 गुंठे, ही इमारत, इथला बाहेरचा बोर्ड, बाहेरचा शेड, टॉयलेट, बाथरूम हे सगळ्या लोकांनीच दिलेलं आहे. एस टीचं काहीच नाही. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन अनेक छोट्या गोष्टी आहेत. अनेक म्हणजे बस थांब्यांची जवळजवळ 10 ते 15 वर्ष आता पूर्ण आठवणे भोम गाव पूर्णपणे खाली विस्थापित झालाय. ते ते तिथे खाली 2019ला आल्यापासून स्टॉपची मागणी करतायत. मग तिथल्या लोकांनी साहेब कुंभरड्यात बसायला जायचं का गाडी? तिथल्या लोकांनी भुईवड्यात जायचं का? गाडी थांबवली जात नाही. अनेक लोकांच्या मागण्या, जिथे जिथे बस थांबे आहेत तर तुम्ही तर सांगताय एस टी महामंडळ हात टाकवा आणि गाडी थांबवा, पण तुमचे कायदेशीर असलेले जे थांबे आहेत तिथे सुद्धा तुमच्या गाड्या थांबत नाही. तर या सगळ्याची आपण दखल घ्यावी आणि या सगळ्या गोष्टी आपण 100% पूर्ण कराव्या अशी हात जोडून विनंती आहे. आपण आधी आलात त्याबद्दल मी वैभववाडी तालुक्याच्या वतीने मनापासून साहेब आभार मानतो. थँक्यू. साहेबांनी जे विषय सांगितलेले आहेत ते सगळे मी सकारात्मक बघून त्याच्यावरती योग्य तो निर्णय मी घेईन लवकरच. त्या दिवशी जिल्हा परिषद सभेमध्ये नावराण्याचे जे विषय मांडले त्यापैकी आता कुठले मार्गी लागलेत आणि भविष्यात कुठले 2-3 विषय त्यांच्यातले मार्गी लागलेले आहेत ते साहेबांनी सांगितलेलंच आहे. तर ते अजून त्याच्यातलं पाठपुरावा करून बाकीचं जे आहे ते म्हणजे काय अडचणी आहेत ते सोडवून ते पूर्ण केल्या जातात.